वडूज येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात चक्क बांधकाम विभागाचे कार्यालय सुरू झाल्याने आज सरपंच उपसरपंच संघटनेने या ठिकाणी बोलवलेली पत्रकार परिषद चक्क उन्हातच घ्यावी लागल्याचा प्रकार घडला। तर यावेळी सामाजिक कार्यकर्ते विजय शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेत बांधकाम विभागाचा कारभार चव्हाट्यावर आणला। हक्काची इमारत असतानाही विश्रामगृहात असलेल्या बांधकाम विभागातील इमारतीची बिकट अवस्था पत्रकारांच्या समोर दाखवून देण्याबरोबरच तीव्र संताप देखील व्यक्त केला। ऑफिस तालुक्याच्या मुख्यालय असलेलं हे सरपंच असतील किंवा पदाधिकारी असतील त्यांना त्यांच्या हक्काचं जे मुख्यालयाच्या ठिकाणी असलेलं गेस्ट हाऊस आहे ते त्यांना त्यांच्या कार्यालयासाठी किंवा त्यांच्या मीटिंगसाठी मिळावं एवढीच विनंती आणि सदरचा करार रद्द करावा। धन्यवाद। जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद यांच्या मूळच्या वास्तूसाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आपण सर्व पत्रकार उपस्थित आहात। त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन आणि आभार पण मानतो। त्याचबरोबर सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न असा आहे की वडूज ही ऐतिहासिक नगरी आहे। या वडूज ऐतिहासिक नगरीमधले बरेचसे इतिहासातील पुरावे मिटवण्याचं काम सध्याच्या सरकारमध्ये चालू आहे असं मला वाटतं। त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी पूर्वी न्यायालय होतं, खटाव तालुक्याचं न्यायालय ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी जिल्हा परिषद बांधकाम चालू होतं। नंतरच्या कालावधीमध्ये अतिशय ऐतिहासिक आणि इतिहासाची साक्ष देणारी ती इमारत ती कुठेतरी हस्तांतरित करून त्याची विल्हेवाट लावणं अशी शंका वडूजकरांना सर्वसामान्य नागरिकांना या आंदोलनाच्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रातल्या येणाऱ्या बातम्यावरून वाटते। वडूजमध्ये तसाच एक आयलंड चौक होता। तो आयलंड चौकसुद्धा त्याची नामोनिशाणी सध्या मिटलेली आहे की ज्या ठिकाणी खटाव तालुक्याचा शून्य चालू होतो आणि मोजमाप चालू होतो। अशी ऐतिहासिक वास्तू डिमॉलिशन करून किंवा कुणाच्या तरी स्वार्थासाठी वर्गीकरण करून त्याच्यावर अनधिकृत कब्जा करणं आणि तिथली मूळचे अतिशय चांगल्या पद्धतीचं ऑफिस दुसऱ्या ठिकाणी अडचणीच्या ठिकाणी इथली आता इमारत सर्व पत्रकार बंधूसह बघण्यात आली। या ठिकाणी अतिशय घाणीचं साम्राज्याबरोबरच इथल्या कर्मचाऱ्यांचं आरोग्यसुद्धा धोक्यात आहे। या ठिकाणी म्हणजे इथला वरचा स्लॅब पडायला झालेला आहे, तिथं सर्प इंचू असे काही प्राणीसुद्धा तिथं राहू शकतात आणि इथल्या कर्मचाऱ्यांना तो धोका होऊ शकतो। याला जबाबदार कोण राहील असाही प्रश्न आहे। सर्वसामान्य माणसाला पडलेला अजून एक प्रश्न असा आहे की जिल्हा परिषद बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिलेल्या घटनेमध्ये लोकनियुक्त प्रतिनिधी असल्यानंतरच दुरागामी परिणाम होणाऱ्या ठरावाची मंजुरी घेतली जाते असं माझं स्वतःची माहिती आहे। हा जो काही ठराव असेल हा वडूजच्या आणि खटाव तालुक्याच्या संपूर्ण व्यवस्थेवर परिणाम करणारा जो ठराव आहे हा जिल्हा परिषदच्या शिवना फक्त एकट्यानं घ्यायचा अधिकार आहे का? जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष त्या समित्या ह्याचे कुठलेही पदाधिकारी नसताना हा यातला संशोधनाचा विषय आहे। तर ह्या सर्व बाबीचा विचार करून वडूजकरांना किंबहुना खटाव तालुक्याला न्याय देण्यासाठी संबंधित ठराव कॅन्सल करावा अशी माझी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून भावना आहे। वडूज येथील असणाऱ्या जिल्हा परिषद बांधकाम विभागाने आपले कार्यालय विश्रामगृह येथे स्थलांतरित केले असून हे बेकायदेशीररित्या झाले असल्याचा आरोप विजय शिंदे यांनी माध्यमांच्या समोर केला। फक्त 500 रुपयाच्या स्टॅम्पवर करार करून हे कार्यालय हलवण्यात आले असून याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अन्यथा सरपंच उपसरपंच संघटनेच्या व इतर संघटनेच्या वतीने लवकरच तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील दिला आहे। स्वतःच्या मालकीच्या जागेतून जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांना बाहेर काढून त्या ठिकाणी कब्जा मिळवलेला आहे। तो जो करार झाला आहे तो सुद्धा साध्या एका 500 रुपयाच्या स्टॅम्पवर झाला आहे। म्हणजे शासनाची फसवणूक ह्या बी ठिकाणी झालेली आहे। 500 रुपयाच्या स्टॅम्पवर हा करार होऊच शकत नाही। आपण पुण्यातील एक प्रकरण सुद्धा गाजलंय 500 रुपये स्टॅम्पचं, म्हणजे शासनाची घोर फसवणूक केलेली आहे। त्यामध्ये स्टॅम्प ड्युटी लाखो रुपयाची स्टॅम्प ड्युटी त्या ठिकाणी वाचवलेली आहे। 29 वर्षाचा करार करताना रितसर स्टॅम्प ड्युटी भरून ॲफिडेविट करून व्हायला पाहिजे। तोही करार अतिशय बेकायदेशीर आहे। या ठिकाणी 29 कर्मचारी आहेत, या ठिकाणी 10 माणसं सुद्धा बसायला जागा नाही। अशा ठिकाणी 29 कर्मचारी असणारं ऑफिस या ठिकाणी पाठवलंय। दुसरी गोष्ट, ही जागा खालचं बांधकाम विभागाची जागा ही जिल्हा परिषद शिवणच्या नावावर असते किंवा त्यांच्या मालकीची आहे।
मग हा करार त्यांनी करायला पाहिजे होता. तो करार दुसरीच व्यक्ती कशी करू शकते? पॉवर ऑफ पॅटर्न झाली की तसा ठराव झालाय का? यांना दिलाय का अधिकार? तो म्हणजे करार सुद्धा बेकायदेशीर झालाय. शिवाय यापूर्वीही त्या जागेची मागणी झाली होती, परंतु तत्कालीन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी हा ठराव नाकारला होता आणि ती जागा बांधकाम विभागालाच ठेवली होती. मग आता बॉडी नसताना आणि निवडणूक आत्ता जिल्हा परिषदेची जवळ आली असताना शिव मॅडमने इतक्या घाई गडबडीत कशासाठी नक्की ठराव केलाय? जिल्हा परिषद निवडणूक झाल्यानंतर येणारी बॉडी ठरवल की कुणाला जागा द्यायची का आपल्यालाच ताब्यात ठेवायची. तरी तात्काळ हा ठराव जिल्हा परिषदेने शिवोंनी रद्द करावा आणि ज्या पद्धतीनं जिल्हा परिषद ऑफिस त्या ठिकाणी होतं त्याच ठिकाणी जिल्हा परिषद ऑफिस गेलं पाहिजे. जर ठराव नाही कॅन्सल केला तर लवकरच आम्ही लाक्षणिक आंदोलन करणार आहोत. त्यामध्ये उपोषण असेल किंवा शिव मॅडमच्या ऑफिसला टाळे ठोकण्याचा विषय असू द्या, हे आंदोलन आम्ही सुरू करणार आहोत. हे या महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आहेत. मला वाटते त्यांच्या ही गोष्ट कानावर नसावी, त्यामुळे अशा पद्धतीची चुकीची घटना घडलेली आहे. मंत्री महोदयाच्या कानावर जर ही गोष्ट असती तर स्वतःच्या खात्याची जागा दुसऱ्या खात्याला गेली नसती. त्यामुळं त्यांच्याही हा विषय निदर्शनास गेला पाहिजे. त्यांनी या विषयात तात्काळ लक्ष घालून आपल्या विभागाची जागा आपल्याकडेच ठेवली पाहिजे. त्यांनीही लक्ष घालून तो विषय मार्गी लावावा आणि हा ठराव अधिकाऱ्यांना कॅन्सल करून हे विभाग त्याच ठिकाणी नेण्यासाठी माननीय जयकुमार गोरे भाऊंनी प्रयत्न करावा. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याच मतदारसंघात अशी अवस्था असेल तर न बोललेले बरे असे म्हणत शिंदे यांनी या गंभीर विषयाकडे मंत्री महोदयांनी लक्ष देण्याची मागणी केली आहे. अतिशय ऐतिहासिक इमारतीमध्ये जिल्हा परिषद बांधकाम हे स्वतःच्या जागेमध्ये होतं 14 गुंठ्याच्या. तिथनं त्यासनी काही कारण नसताना तिथनं काढून ह्या अशा ठिकाणी त्यांना जागा दिली आहे. काय कारण? स्वतःच्या मालकीतून. आणि ह्या परिस्थितीमध्ये काय होऊ शकतं तिथं? ही न बोललेलंच बरं अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण आहे. कागदपत्र घाळ झाली आणि काय घडामोडी जर झाल्या तर यांना जबाबदार शिव आहेत का? शिवोंनी स्वतः येऊन या ठिकाणी एकदा पाहणी करावी की आपल्या स्वतःच्या मालकीच्या जागेतून ज्या आपल्या विभागाला काढलंय बांधकाम विभागाला आणि ह्या ठिकाणी दिलंय ते स्वतः जिल्हा परिषद शिवोनी इथं बघितलंय का? ही काय कागदपत्र आहेत, म्हणजे कशी इमारत आहे, काय आहे, या ठिकाणी कसे 29 कर्मचारी आहेत, 29 कर्मचारी या ठिकाणी बसू शकतात का? काय त्यांची परिस्थिती आहे? आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.